ब्रेकिंग बातमी पाहतोय। ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांना बार्शी पोलिसांनी आता ताब्यात घेतलेले आहे। ओबीसी आरक्षण बचावासाठी लक्ष्मण हाके हे अंतरवाली सराटी इथं प्राणांतिक उपोषण करण्यासाठी जात असताना पोलिसांनी त्यांना रोखलेलं आहे। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या अंतरवाली सराटी येथील उपोषण स्थळाजवळ ओबीसी नेते लक्ष्मण हाके हे उपोषण यांचं सुरू होतं। ओबीसी आरक्षणामध्ये कोणालाही प्रवेश देऊ नये या संदर्भामध्ये राज्य सरकारने ही कृती करू नये अशी मागणी सुद्धा यावेळी त्यांनी केलेली आहे। आपण या क्षणाची मोठी अपडेट सध्या पाहतोय। ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांना बार्शी पोलिसांनी ताब्यात घेतलाय आणि नोटीस देऊन त्यांना सोडून देण्यात आल्याची एक मोठी अपडेट सध्या आपण पाहतोय। ओबीसी आरक्षण बचावासाठी लक्ष्मण हाके हे अंतरवाली सराठी इथं प्राणांतिक उपोषण करण्यासाठी जात असतानाच पोलिसांनी त्यांना रोखलेले आणि त्यांना नोटीस देऊन आता सोडण्यात आल्याची माहिती सुद्धा हाती येते। एकीकडे अंतरवाली सराठीमध्ये मनोज जरांगे पाटील यांचं मराठा आरक्षणासाठी उपोषण सुरू आहे, तर दुसरीकडे आपण पाहतोय लक्ष्मण हाके यांना आता नोटीस देऊन पोलिसांनी सोडलेलं आहे। लक्ष्मण हाके यांनी सुद्धा ओबीसी आरक्षण बचावासाठी अंतरवाली सराठी इथं प्राणांतिक उपोषण करण्यासाठी जात असताना पोलिसांनी रोखल्याचं कळतंय। अंबडला उद्या समाज बांधवांच्या बैठकीसाठी निघालो होतो। पोलीस डिपार्टमेंटनी थोड्याच वेळापूर्वी मला एक 2-3 तास थांबवून घेतलं होतं। आता एक नोटीस देऊन सोडलेलं आहे।